जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामतीतील मुक्काम आटपून इंदापूर तालुक्यातील संसर येथील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। आता बारामतीमधील मुक्काम आटपून खरं तर हा पालखी सोहळा काटेवाडी येथे विसाव्याला असणार आहे। काटेवाडी येथे काही वेळातच हा पालखी सोहळा पोहोचणार आहे। या पालखी सोहळ्याचे जे पायगाड्या घालून दोतराच्या पायगाड्या घालून खरं तर स्वागत केले जातं। त्यानंतर जे मेंढ्याचं पहिलं रिंगण आहे हे काटेवाडी येथे पार पडणार आहे। परंतु एकंदरीतच बारामतीतील मुक्काम आटपून श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आहे तो काटेवाडीच्या दिशेने निघालेला आहे। खरं तर काटेवाडीचा विसावा झाल्यानंतर हा पालखी सोहळा आहे तो इंदापूर तालुक्यात प्रवेश करणार आहे। इंदापूरमध्ये भवानीनगर येथे खरं तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत ते या पालखी सोहळ्याचे स्वागत देखील करणार आहेत आणि संध्याकाळी हा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील संसर येथे मुक्कामी असणार आहे। एकंदरीतच सध्या बारामतीमधून पालखी सोहळा हा काटेवाडीच्या दिशेने निघालेला आहे आणि थोड्याच वेळात धोतराच्या पायगाड्या घालून खरं तर पालखी सोहळ्याचं स्वागत आणि त्यानंतर काटेवाडीमधील मेंढ्यांचं जे पहिलं रिंगण आहे हे पार पडणार आहे। एकंदरीतच पालखी सोहळा सद्यस्थितीत काटेवाडीच्या दिशेने निघालेलं पाहावयास मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत भाविक आहेत हे दर्शन घेताना दिसत आहेत। काटेवाडीमधील किंवा बारामतीतील जे लिमटेक असेल इतर गावातील जे लोक आहेत नागरिक आहेत हे दर्शन घेताना दिसत आहे। परंतु सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती झालेली एकंदरीतच पाहावयास मिळत आहे आणि काही वेळातच जे काटेवाडी येथे श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पोहोचणार आहे। कॅमेरा पर्सन विकी सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।